ಆತ್ಮೀಯ H60 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಥೇ ಸೀತಾರಾಮ್ ನ್ಯೂಸದ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಂ ಆಯುಧ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೊತೆ ಅವರು. ತಾವು ಈಗ ಸುದ್ದಿಗಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಚ್ತಾ ಇರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ವೈಚಾರಿಕೆಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗಾಗಿಯೂ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾತಾಡುವಂಥ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು. ನೋಡಿ, ಇದು ಬೆದರಿಕೆ ಪತ್ರ ಏನೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಬರ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಸುಮ್ಮನೆ ಇದನ್ನು ಕತೆ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಯಾರೋ ಬೆಂಬಲಿಗೆ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಅದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೆಲವು ಇವರೇ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ಕೊ ಅಂತ ಇವರೇ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅದನ್ನು. ರವಿಯವರು ಅದೇ ಇವತ್ತು ನಾ CLP ನಡೀತದೆ. CLP ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ನೋಡೋಣ, ಅದು ಯಾವುದು ನಿರ್ಧಾರ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಯವರು ಬರ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಅವರೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಹೇಳಿದ ಮೇಗೂ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ನಮ್ಗೆ ಯಾರು ಬರ್ತಾರೆ. ಅದು ನೋಡೋಣ, ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ. ಮುಖ್ಯ ಸುರ್ಜೇವಾಲರು ಬಂದು CLP ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ತದನಂತರ ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಾರೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. घराघरात किती मराठी असलेलं अभिसरण टिकून गेलेली आहे. तुम्ही ती स्वतःहून टिकवलेली आहे. ही चळवळ आणि मी तुमची तळमळ या ठिकाणी अशीच अभ्यंतर व्हावी, त्याहीपासून आम्ही आमच्या समाजात सामील व्हावं, यासाठी या चळवळीला आता या वर्षामध्ये कुठंतरी निकाल लागेल याचा. आणि आम्ही आमच्या महाराष्ट्रात जाऊन मोकळेपणानं कुठंतरी वावरू, मराठी म्हणून आमचं जीवन जगू आणि आमची भविष्यातली तरुण पिढी या चळवळीमध्ये आणि या संघर्षामध्ये घोळणार नाही याची काळजी आम्ही सगळ्यांनी वैयक्तिक घेतली पाहिजे. त्यासाठी या 12 तारखेच्या मेळाव्याला कॅन्युनिटी गावातून आणि आजूबाजूच्या परिसरातून मराठी भाषिक बहुसंख्येनं उपस्थित असल्याची आशा करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीनं ज्या वेळेला परवा दिवशी मध्यवर्तीची बैठक झाली, त्यामध्ये 17 जानेवारीला जो हुतात्मा दिन होतो, हुतात्मा दिन या ठिकाणी निषेध दिवस म्हणून आम्ही पाळतो. तो हुतात्मा अभिवादन करून चलो कोल्हापूरचा नारा दिलेला आहे. कोल्हापूरमध्ये या चळवळीला ताकद देण्यासाठी कोल्हापुरातली नेते मंडळी त्या ठिकाणी निषेध सभा घेत असतात. ही सभासुद्धा बहुसंख्येनं उपस्थित राहून आपण यशस्वी करूया. मित्रांनो, प्रत्येक वेळेला बेळगावात मुलं झाली की कोल्हापुरात खड्या करतात आणि त्यामुळंच कुठंतरी कुठं भीती आहे. सर, पौष पूर्णिमा का स्नान हो रहा है और आज महाकुंभ की शुरुआत हो रही है. किस तरीके से मेला प्रशासन को देखा जा रहा है? आप खुद मॉनिटरिंग कर रहे हैं इसकी? मेला प्रशासन जो पूरी तरह से सतर्क है. सुबह 3 बजे से ड्यूटियां लग गई हैं. लगातार स्नान हो रहा है और जहां स्नान हो रहा है वहां पे पूरे पुलिस बंदोबस्त है. हमारे PSC के बल, हमारे केंद्रीय सरकार के जितने बल हैं, CPMF से, वो सभी मुस्तैद हैं और सभी अधिकारी लगातार जो है वो चेक करते रहे और कहीं भी कोई दिक्कत नहीं आ रही है. हम देख रहे हैं जल थल नभ तीनों से जो है हम लोग की तैयारी है और पूरी पुख्ता तैयारी. हमारे जल पुलिस में लगभग 200 से ज़्यादा बोट्स लगे हुए हैं. घोड़े भी हमारे लगभग अब इस समय 50 से ज़्यादा अलग अलग जगह तैनात हैं और सभी लोग सुबह 3 बजे से तैनात हैं. कहीं कोई दिक्कत नहीं आ रही है. सभी जगह जो है वो बहुत ही तरीके से और सलीके से स्नान हो रहा है. कोई रिपोर्ट नहीं मिली है और जहां भी कोई छोटी घटना हो रही है तत्कालिक पुलिस बल पहुंच के वहां पे कार्रवाई कर रहे हैं. पण हा इतिहास जर घडवायचा असेल तर सुरुवाती स्वतःपासून
ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಅನಿಸ್ತು ನಿಮಗೆ? ಇದರಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಲೈಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಿಸ್ಲೈಕು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಶೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಅದು ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸಿರ್ಬೋದು. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರ್ರಿ, ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ಹಂಚ್ತಾ ಇರಿ, ಜೊತೆಗೆ ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗ್ತಾಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್, ಇದು ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ. ವಂದನೆಗಳು.